लोकांनी पैसे दिले नाही, गाड्या पेटवतो, गाड्या फोडतो, रस्त्यावरती राडा करतो. होंडा सिटी घेतलेली आहे. तिचे हप्ते आले की तू इथे येऊन लोकांना त्रास देतो, गुप्ती घेऊन येतो, शस्त्र घेऊन फिरतो तो. शस्त्र घेऊन येतो, तो रात्री डायरेक्ट मारतो, तोंडावर बुक्क्या घालतो, नाका तोंडावर. नमस्कार, मी तुषार पायगुडे, महाराष्ट्र स्पेशलच्या आपण आज आलोय त्या फील्डवर ज्या ठिकाणी जवळपास 20 कुटुंबाच्या घरांना आग लागलेली. टोटल 28 कुटुंब तिथं राहतात, परंतु ज्यांच्या जागेत हे कुटुंब वास्तव्यास आहे ते व्यथा सांगतील की तो जो गुंड प्रवृत्तीचा मुलगा आहे, जरी यांचा नातेवाईक असला, जवळचा पाहुणा असला, तरी तो इतक्या भयानकरित्या लोकांनी पैसे दिले नाही व्यसनासाठी गाड्या पेटवतो, गाड्या फोडतो, रस्त्यावरती राडा करतो, अनेक मुलीची छेड काढतो, असे अनेक आरोप त्याच्यावरती या स्थानिक इथल्या राहणाऱ्यांनी अनेकदा केलेले आहेत. परंतु पोलीस प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. काय काका, नक्की काय प्रकार झालाय, काय परिस्थिती आहे? तो रात्रीचा येतो, दिवसभर येत नाही. रात्रीचा आल्यानंतर तो पैसे मागतो, नाही दिले की जाताना जाळून टाकतो 12-1च्या पुढं. गाड्या जाळतो, घरं जाळतो, त्या टिकल्या विकणारे हातगाडे आहेत, त्यांच्या हातगाड्या जाळतो सगळ्या. आणि गाड्यांचे शीट पाडणं, पेट्रोल चोरणं ही त्याचे धंदे आहेत. त्यांनी आता एक होंडा सिटी घेतलेली आहे. तिचे हप्ते आले की तू इथं येऊन लोकांना त्रास देतो. त्याच्यावर अजून दोघं तिघं असतात झोपडपट्टीतले पंटर, यांना काय आम्ही ओळखत नाही. मग पोलिसांकडे ह्याच्यापूर्वी कधी तक्रार केली होती का? तक्रार पोलिसांकडे आहेत, पण पोलिसापर्यंत तक्रार जातच नाही. तो निम्म्या रस्त्यातून सुटून येतो, म्हणून तुम्ही चौकीत जातच नाही म्हणला, तोडमोड करतो आणि लगेच येतो निघून. तोडमोड म्हणजे? पैसे देतात पोलिसांना, असं त्याचं म्हणणं आहे. अच्छा, त्याची आई त्याला साथ देते. अच्छा, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार होतोय असा या बाबांचा घणाघाती आरोप आहे. पोलीस याच्याकडे लक्ष देतील का आणि अशा नराधामांना, अशा गुन्हेगारांना आळा घालतील का, हा प्रश्न उभा राहतो. गांजा सुद्धा तो इथं विकत होता. तिथून मी त्याला कमिशनरला अर्ज करून फोन करून इथून घालवला त्याला. इतका तो नीच आहे आणि वाईट. त्या गुप्ती घेऊन येतो रात्रीचा, शस्त्र घेऊन फिरतो तो. शस्त्र घेऊन येतो तो रात्रीचा. खतरनाक आहे एकदम. डायरेक्ट मारतो, तोंडावर बुक्क्या घालतो, नाका तोंडावर जातो. आता ते आमचं तुप्याचं असल्यामुळे आणि नातू लागत असल्यामुळे आमचे हातपाय बांधलेले आहेत. कारण आम्ही मारत बसलो, तो भाडेकऱ्यांना इथं जगून द्यायचा नाही, म्हणून आम्ही जरा संयमाने घेतो. तर त्याला वाटतं मला कोणी काय करत नाही, त्याचं प्रमाण वाढतच चाललंय. याच्यावर प्रशासनाने काहीतरी करावं. पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल आणावा. आणि इतकी त्याची दहशत आहे की त्याचं नाव घ्यायला सुद्धा घाबरतात लोक. तो लगेच येऊन मारतो रात्रीचा 1-1:30ला. त्यामुळं पोलिसांनी त्याला बंदोबस्त करावा त्याचा. या ठिकाणी त्यांनी पोलिसांवरती हा विषय नेऊन ठेवला आहे. अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवरती लवकरात लवकर आळा घालावा, आपला परिसर गुन्हेगार मुक्त व्हावा. अशा दहशतीच्या सावटाखाली जर नागरिक राहत असतील आणि ज्येष्ठ नागरिक जर ही व्यथा व्यक्त करत असेल तर पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती हा प्रश्नचिन्ह उभं राहतोय.